रायगड हा महाराष्ट्र राज्यातील कोकण विभागातील एक जिल्हा असून त्याच्या पश्चिमेस अरबी समुद्राची किनारपट्टी आहे। जिल्ह्यातील डोंगराळ भाग हा मुख्यत्वे करून सह्याद्री पर्वतरांगांमध्ये येतो। पूर्वी कुलाबा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्याचे रायगड असे नामकरण करण्यात आले। या जिल्ह्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारभाराची आणि स्वराज्याची राजधानी म्हणून सन्मान मिळाला होता। छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आणि याच पावन भूमीत सी.डी. देशमुख व स्वर्गवासी परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले यांच्यासारख्या थोर पुरुषांनी जन्म घेतला। या जिल्ह्याचे क्षेत्रफळ सुमारे 7152 चौरस किलोमीटर इतके असून या जिल्ह्यात एकूण 15 तालुके आहेत। त्यामध्ये पनवेल, पेण, कर्जत, खालापूर, उरण, अलिबाग, सुधागड, माणगाव, रोहा, मुरुड, श्रीवर्धन, म्हसळा, महाड, पोलादपूर आणि तळा यांचा समावेश होतो। या जिल्ह्याची एकूण लोकसंख्या सुमारे 26,34,200 इतकी आहे। येथील पर्जन्यमान सुमारे 388 सेंटीमीटर इतके असून येथील हवामान साधारणपणे उष्ण व दमट आहे। रायगड जिल्ह्याला बऱ्याच मोठ्या प्रमाणात सागरी किनारा लाभल्यामुळे येथे पर्यटकांची सतत गर्दी असते। रायगड जिल्ह्यात मासेमारीमुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होते। या जिल्ह्याला उल्हास, काळू, पाताळगंगा, भोगावती, अंबा, कुंडलिका, सावित्री, घोड आणि गंधार या नद्यांचा वारसा लाभला आहे। याशिवाय निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेली पश्चिम घाटातील अप्रतिम ठिकाणे येथे पाहावयास मिळतात। तसेच रायगड जिल्ह्यामध्ये विविध सांस्कृतिक परंपरा, धर्म, भाषा असणाऱ्या लोकांनी रायगड जिल्ह्याची वेगळी ओळख निर्माण केली आहे। रायगड जिल्ह्यामध्ये पूर्वीच्या काळी काही ठिकाणी बेने इस्रायली ज्यू लोकांनी आश्रय घेतला होता। ते आजही त्या ठिकाणी राहत आहेत। ऐतिहासिक चौदार तळे हे महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील महाड या शहरात आहे। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिनांक 20 मार्च 1927 रोजी केलेल्या पाण्याच्या सत्याग्रहामुळे जागतिक स्तरावर हे ठिकाण प्रसिद्ध झाले आहे। रायगड जिल्ह्यामध्ये पुरातन लेण्या मोठ्या प्रमाणात आहेत। यामध्ये तळे, कुडा, आंबिवली, कोंडाणे, खडसांबळे, ठाणाले, पाले, कोल, रामधरण आणि घारापुरी बेटावरील एलिफंटा गुहा या सर्व लेण्या रायगड जिल्ह्याच्या वैभवशाली सांस्कृतिक इतिहासाच्या साक्षी देतात। याशिवाय स्वराज्याची साक्ष देणारे किल्ले हे देखील आजही दिमाखात उभे आहेत। यामध्ये रायगड, जंजिरा, सुधागड, सरसगड, लिंगाणा, अलिबाग, कर्नाळा, खांदेरी, उंदेरी, रेवदंडा, कोर्लई आणि सूरगड यांचा समावेश आहे। मंगलमय हो श्री शिव छत्रपती जय हो श्री शिव
या जिल्ह्यात काही महत्त्वाची धार्मिक स्थळे आहेत. चला तर पाहूयात. श्री क्षेत्र कणकेश्वर. कणकेश्वर मंदिर अलिबाग पासून सुमारे 10 किलोमीटर अंतरावर असून येथे जुने शिवमंदिर आहे. श्री वरदविनायक मंदिर महड. श्री वरदविनायक मंदिर हे अष्टविनायकांपैकी एक गणपतीचे मंदिर आहे. हे मंदिर रायगड जिल्ह्यातील खोपोली या गावाजवळ खालापूर तालुक्यातील महड या गावात आहे. श्री बल्लाळेश्वर मंदिर पाली. हे मंदिर देखील अष्टविनायकांपैकी एक गणपतीचे मंदिर आहे. हे मंदिर पाली गावात असून रायगड जिल्ह्यातील कर्जत पासून सुमारे 60 किलोमीटर अंतरावर आहे. श्री सुवर्ण गणेश मंदिर दिवेआगर. प्रथम तुला वंदितो कृपाळा. हे मंदिर अलिबाग पासून साधारण 75 किलोमीटर अंतरावर आहे. सुवर्ण गणेश ही गणपतीची मूर्ती असून मूर्तीचे वजन सुमारे 1 किलो पेक्षा अधिक आहे. प्रथम तुला वंदितो. शिवथरघळ. महाड पासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर वाघजाई दरीच्या कुशीत हे ठिकाण आहे. चहूबाजूंनी वेढलेल्या हिरवाईने झाकून टाकलेल्या डोंगरांच्या पोटात शिवथरघळ वसलेले आहे. या घळीला समर्थ रामदास स्वामी सुंदर मठ असे म्हणत आणि येथेच दासबोधांचा ग्रंथ श्री समर्थांनी पूर्ण केला. श्री हरिहरेश्वर मंदिर श्रीवर्धन. श्री हरिहरेश्वर हे श्रीवर्धन तालुक्यातील पर्यटन स्थळ आणि धार्मिक स्थळ आहे. येथे हरिहरेश्वराचे म्हणजेच भगवान शंकराचे प्राचीन मंदिर आहे. याशिवाय येथे श्री काळभैरव मंदिर आणि श्री महालक्ष्मी मंदिर देखील प्रसिद्ध आहे. या जिल्ह्यात अनेक पर्यटन स्थळे आहेत. यामध्ये विशेषतः अलिबाग समुद्र किनारा, काशीद समुद्र किनारा, मांडवा समुद्र किनारा, किहिम समुद्र किनारा, हरिहरेश्वर समुद्र किनारा, आक्षी समुद्र किनारा आणि नागाव समुद्र किनारा यांचा समावेश होतो. थंड हवेच्या ठिकाणांमध्ये माथेरान हे अवघ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. माथेरान हे ठिकाण सुमारे 800 मीटर उंचीवर असलेले एक वृक्षाच्छादित थंड हवेचे ठिकाण आहे. येथे प्रवासाकरिता एक टॉय ट्रेन सुद्धा उपलब्ध आहे. माथेरान हे फॅमिली टूर साठी एक उत्तम ठिकाण आहे. रायगड जिल्ह्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ हे महाराष्ट्रातील एकमेव तंत्रज्ञान विद्यापीठ आहे. राष्ट्रीय दृष्ट्या महत्वाची औद्योगिक संकुले तसेच आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त झालेल्या वैज्ञानिक संस्था असणारा रायगड जिल्हा 21व्या शतकात विविध क्षेत्रांत दैदिप्यमान यश संपादित करीत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. महाराष्ट्र हेरिटेज प्रत्येक पान इतिहासाचे.